कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. एवढा हलका मी आहे. पहिली गोष्ट सांगतो, तुमचं ह्या सगळ्यामध्ये लोकांचं काय प्लॅन आहे तुम्हाला त्या पद्धतीने जर ह्याला तेच बिंबवायचं असेल, आता ही जी मीटिंग कशाला मी घेतली असती, मी तुमचं करा. चिपळूणमधील सावर्डेत दूषित पाण्यावरून शेतकरी ग्रामस्थ आक्रमक झालेत. भर बैठकीत आमदार शेखर निकम यांना ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडीमार पाहायला मिळाला. मात्र शेखर निकम यांची दमदाटी आपण पाहिली आहेत का? मला टार्गेट करू नका, मी हलका नाहीये. शेतकरी बांधवांना आमदार शेखर निकम यांनी धमकी दिली. आमदार म्हणतात, मला टार्गेट करू नका, मी हलका नाहीये. आमदार शेखर निकम यांच्या भूमिकेवरून त्यांच्याच गावातील ग्रामस्थ प्रचंड नाराज आहेत. कातभट्टीतील दूषित पाण्यावरून सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या गावात म्हणजे सावर्डेत सध्या कातभट्टीच्या दूषित पाण्याचा प्रश्न पेटलाय. पावसाळ्यामध्ये कातभट्टीतील काळे पाणी ग्रामस्थांच्या थेट शेतामधून विहिरीमध्ये आणि नद्यांमध्ये जाऊन पाणी दूषित होऊ लागल्यानं स्थानिक ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झालेत. आणि याच प्रश्नावरून स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील संबंधित कातभट्टी मालकानं उपाययोजना न केल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आमदार शेखर निकम यांच्यावर देखील प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारलाय. मात्र शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून आमदार शेखर निकम यांनी देखील मला टार्गेट करू नका असं म्हणत मी पण हलका नाहीये असा इशाराच उपस्थित शेतकऱ्यांना भर बैठकीमध्ये दिलेला आहे. आमदारांच्या या भूमिकेवर सावर्डे भागातील ग्रामस्थांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. तर कातभट्टीचे दूषित पाणी तत्काळ बंद न केल्यास सर्व महिला संबंधित कात मालकाच्या दारात जाऊन बसतील असा इशारा देखील महिलांनी दिलाय. यावर कातभट्टीचे मालक सचिन पाकळे यांना प्रतिक्रियेसाठी संवाद केला असता त्यांनी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितलं. सचिन पाकळे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निकटवर्ती असल्यानं त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांना केलेला आहे. कोकण कट्टा लाईव्ह, चिपळूण, रत्नागिरी. एवढा हलका मी आहे. पहिली गोष्ट सांगतो, तुमचं ह्या सगळ्यामध्ये लोकांचं काय प्लॅन आहे तुम्हाला त्या पद्धतीने जर ह्याला तेच बिंबवायचं असेल, आता ही जी मीटिंग कशाला मी घेतली असती, मी तुमचं करा, तुमचं तुम्ही करा. मी तुमच्या बाजूला नाही सांगतोय, कधी तुमचं तुमच्या तेच असेल तर मी हात जोडतो, तुम्ही तुमची ऍक्शन घ्या, मी तुमच्यासोबत. पण तुमचं तुम्ही काय करा, तेच करून कसं चालेल? आपण तुमच्यापेक्षा जर मी सफर आहे तर मला काय हाऊस आहे पाणी ते सोडलेलं नदीला माझ्या 350 एकरापर्यंत जायचं. मी 90 कोटीची योजना मंजूर केली. माझं एक शिफ्ट होतं, माझ्या आमदारची सावर्ड्याची पाणी योजना काही करून धरण मंजूर करायचं की मला कायमस्वरूपी त्या विकासाशी निगडीत. पुढं माझं काय होतं याची मला चिंता नाही. तुला समजतं तुम्हाला काय मी जर एवढं म्हणून असेल ना तुम्ही माझ्याकडे नकावे. तुम्ही अगदी ह्या भाषेत मी सांगायला बोलणार. तुम्हाला जर एवढा विश्वास नसेल आणि या भाषेत तुम्ही बोलणार एवढं जर पाणी ग्रामस्थ तीव्र तीव्र म्हणून 6 महिने पदरचे पैसे घालून 4 टँकर पाणी देतो. त्याच्या ड्रायव्हरचं बिचारा एका स्वागत पण नसेल करताना ही मला हाऊस आहे म्हणून हे काताचं पाणी जे काळं पाणी येतं त्याचं प्रदूषण एवढं वाढलंय की ते आमच्या शेतीभातीत जाऊन आमच्या वाडीतील 4 विहिरी, त्या 4 विहिरीमधून पाणी जाऊन ते विहिरीचं पाणी पूर्ण कालवणलेलं आहे. ते पाणी पिण्यायोग्य नाही. तरी 2016ला प्रदूषण खात्यानं किंवा पर्यावरण खात्यानं यांना नोटीस दिली की फॅक्टरी बंद करा. मग ती फॅक्टरी अजूनपर्यंत बंद का झाली नाही असा आम्ही विषय त्यांना प्रश्न आहे आमचा. आमची करपाली या पाण्यामुळे सगळी बाद झाली आणि आम्हाला प्यायला पाणी नाही. आम्ही पोरं पोसायची कशावर? हा, नंतर आम्ही तुमच्या घरात येऊन बसणार, हलणार नाही. ही पिढी किती आहे? 4थी. हा, शेतीमध्ये पाणी कुठलं आलंय? पाणी शेतीमध्ये काताचं. हा, तेव्हा शेती करपून गेली, आम्हाला पियाला पाणी नाही. मग आम्ही करणार काय ना? पोरं पोसणार कशावर? तुमच्या घरात येऊन बसू आम्ही.